आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दरवर्षी आम्ही हॉस्टेलमध्ये खूप उत्साहात आनंदात होळी साजरी करतो आणि माझी इच्छा अशी आहे की यावर्षी तू इथे यावंस आमच्या बरोबर होळी सेलिब्रेट करायला, आणि म्हणून तुला आमंत्रण देण्यासाठी मी फोन केला. नाही नाही, त्याला आमंत्रणाची काय गरज आहे मॅडम? ते ऍक्च्युली मला साहेबांशी पण बोलावं लागेल. जरा इलेक्शनची कामं आहेत, सो अगदीच शक्य होईल की नाही माहित नाही, पण मी प्रयत्न करेन. अरे कामं काय नेहमीचीच असतात, होतील ना. सण वर्षातनं एकदाच येतो, ते काही नाही, तुला यावंच लागणार. मॅडम खरं सांगायचं तर सणवार साजरा करणं टाळतो मी. नेमकं त्याच दिवशी माझं अनाथ पण मला बोचतं. लोक त्यांच्या फॅमिली सोबत सणवार साजरा करतात आणि मी स्वतःला कामात बुडवून घेतो. काम हाच माझा सण आहे. आय एम सॉरी, पण खरं सांगू मी म्हणजे माझी इच्छा आहे तू यावं, हे माझ्यासाठी किंवा तुझ्यासाठी नाही रे, स्वानंदीसाठी. तिला बरं वाटेल, तेवढंच तिच्या चेहऱ्यावर हसू येईल म्हणून तू यायचं बस. स्वानंदी. सुजित, बरं झालं इथेच भेटलास. मी येणारच होते तुझ्याकडे. माझं काम आवरलंय, एकत्रच जाऊया. आणि मी गाडी सुद्धा नाही आणली. स्वानंदी, मला वाटलंच तू इथेच असशील. किती काम करशील? बस झालं आता. थोडंच राहिलंय, ते संपवते आणि मग निघते. थोडं थोडं म्हणत तू पूर्ण रात्र इथेच काम करत बसशील, ते काही नाही. बर, गुड. बरं वाटलं मला. नाही, कधी कधी ऐकतेस तू माझं शहाण्या मुलीसारखं. आता शहाण्या मुलीसारखं हे सुद्धा ऐक. मी तुला आधी हॉस्टेलवर सोडेन आणि तिथून मी घरी जाईन. सुजित, आपण हॉस्टेलच्या रोडने नाही जाणार आहोत ना? म्हणजे आपला रूट वेगळा आहे. संचिता, माझी गाडी मी ठरवेन कुठं व्हायचं कुठं नाही. तू कशाला लोड घेतेस उगाच? तसं नाही. तुला उशीर होतोय, संचिताला उशीर होतोय. एक काम कर, मग तू रिक्षाने जा. अरे नाही, तसं काही नाहीये. मी फक्त यासाठी म्हणत होते की दिवसभर खूप काम केलंयस, मीटिंग झाल्यात, सो लवकर निघालो तर आराम सुद्धा करशील ना तू, म्हणून. बाकी काही नाही. सुजित सर, हो तुम्ही खरंच घरी जा आणि आराम करा. एक मिनिट, काय चाललंय इथे? कोण घरी कसं जाणार ह्यावर मीटिंग भरवायची का आता आपण? कमॉन, अजिबात नाही. मी म्हणतोय तसंच होणार. मी आधी तुला हॉस्टेलवर सोडणार आणि त्यानंतर मी घरी जाणार. ओके संचिता?